नमस्कार महाराष्ट्र, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। 23 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले विविध महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे सविस्तर जाणून घ्या आणि ज्यांना कुणाला कामाचे असतील एकमेकांना नक्की शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर जाणून घेऊया विविध शासन निर्णय। तर काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले। यामधील 4 निर्णय अशा प्रकारे: आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ निवड श्रेणी। महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा त्याचबरोबर परिवीक्षक व अनुरक्षण संघटनेच्या मार्फत चालवली जाणारी बालगृह व निरीक्षण गृहे यामधील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी लागू करणे संदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। सदर शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगाने लागू करण्यात आलेली निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीच्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर शिक्षकांना थकबाकी देण्याकरिता 2,71,00,000 प्रतिवर्ष 68,56,000 रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। करदात्यांचे हित लक्षात घेता जीएसटी अधिनियमामध्ये सुधारणा। सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करदात्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर 2024 प्रारूपास सुधारणा देण्यास मंजुरी करण्यात आली आहे। यामध्ये करदात्यांची अडचण कमी व्हावी म्हणून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 राज्याच्या वस्तू व सेवा कर कायदा 2017 यामध्ये एकसूत्रता आणण्याकरता सदर सुधारणा करण्यात आलेली आहे। ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरणातून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण। ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या पदाचे अधिकारी कार्यरत असतात। या दोन्ही पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 या पदाचे नाव आता ग्रामपंचायती अधिकारी असे करण्यात आले आहे। तसेच नव्याने ग्रामपंचायत अधिकारी पदाकरिता 10 वर्षाच्या सेवेनंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S14 तर 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15 तर 30 वर्षाच्या सेवेनंतर गट विकास अधिकारी S20 असा लाभ मिळेल। जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी। राज्य शासन सेवेतील जलसंपदा विभाग कार्यरत अंतर्गत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करणे संदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये नमूद करण्यात आले की ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय 29 सप्टेंबर 2003 नंतर कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी 29 सप्टेंबर 2003 पासून लागू करण्याचा व सदर अनुज्ञेय थकबाकीची रक्कम अदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हे होते 23 सप्टेंबर 2024 रोजी कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेले विविध कर्मचाऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम।